न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे भाऊन सगळ्यांचा. कारण तुम्ही थंबनेल पायकाने येईल असताल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन अपडेट भेटेल. माझं नाव आहे नरेंद्र आणि आपल्या नवीन चॅनलवर तुम्ही जर नवीन असल्यावर चॅनलला सबस्क्राईब करी घ्या, एक लाईक करी घ्या. चला मग व्हिडिओला स्टार्ट कर. आता थंबनेल जर तुम्हाला पाहिला असेल की व्हिडिओ काळ, तर तुमचा शॉर्ट व्हिडिओ का व्हायरल होत नाही? कारण तुम्ही जसे जसे तुमचा जो व्हिडिओ नवीन नवीन येता, सेटिंग हे करलो वो करलो, तुम्ही सगळी छेडछाड कर टाकताय आपल्या युट्यूब चॅनलची. जे सेटिंग राहते तेच राहू द्यायचे. कारण व्हिडिओ तुमचा व्हायरल का होते, तुमचे जास्तीत जास्त युट्यूब चॅनलचे सबस्क्राईब किंवा 10 किंवा 5 किंवा 15 50 असतील तरच तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल. म्हणजे कसा, जर तुम्ही नवीन जर तुमचे 10 बी सबस्क्राईब किंवा 12 20 100 सबस्क्राईब जर असले तर तुम्ही व्हिडिओ स्टार्ट करता आणि टाइम जर नाही भेटला तुम्हाला, तुम्ही बंद करून टाकता. ह्या गोष्टीसाठी तुम्हाला टायमिंग देणं पडेल. कधी युट्यूबला जर तुम्हाला ग्रो जर होणं असलं तर तुम्हाला टायमिंग देणं पडेल. कसा टायमिंग देणं पडेल? तुमचा एकच कंटेंट ठेवा, कोणाची सेटिंग शूटिंग काहीच करायचं गरज नाही. एकदाची सेटिंग जर झाली चॅनल बनवायच्या बाबतीत तरच कोणाची छेडछाड करायची नाही, खाली व्हिडिओ बनवत राहायचे. 100 व्हिडिओ टाकल्यानंतर तुमचा 101 जो व्हिडिओ राहील तेव्हा तुमची मेहनत राहील. आणि व्हिडिओ टाकायची कसा टाकणार, काय टाकणार तुम्हाला सगळं माहिती आहे. बाकी व्हिडिओ तुमचा यूज येतात पहिली काळ, आणि शेवटे जे सांगेन मी ते शेवटे स्किप करता नको व्हिडिओ. कारण जे शेवटे सांगणार आहे ते खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट, तुम्ही शॉर्ट व्हिडिओ करता मेहनत, तो खूप मेहनत न करता कमीत कमी लिपसिंग 4 5 व्हिडिओ करता. बाकी थोडीशी मेहनत काय आहे, तुम्ही टायटल, व्हिडिओचं टायटल, जो लॉंग व्हिडिओ राहील त्याचं टायटल काय आहे तेच टायटल कॉपी करी घ्यायची सेम. चॅट जीपीटी ऍप तुम्हाला सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी. चॅट जीपीटी ऍप्स आहे, प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचे आणि दुसऱ्या जीमेल आयडीहून हे करून टाकायची. युट्यूब चॅनलवरून नाही, दुसरे जीमेल आयडी हून हे करायचं झाले. जर ईमेल आयडी मागत असला आणि ईमेल आयडी मागेनच, दुसऱ्या याच्यावर हे करायचे ना, तसंच सेम चॅट जीपीटीला सेम टायटल टाकून द्यायचं ना. जसं आपण चॅट जीपीटीच्या खाली एक माईक राहील, एक लिहाचं राहतं, एक माईक राहत, त्या माईकावर बोलायचं. जसं ते टाइटल आहे कि मुझे इस टाइटल में अलग चेंजिंग चाहिए और डिस्क्रिप्शन, हैशटैग, कीवर्ड और टॅग चाहिए. सेम चॅट जीपीटी तुम्हाला सेम बिलकुल सगळं चेंजिंग करते. आता जे टॉप मध्ये 3 टायटल राहता, जे 3 टायटल जे राहतात तुम्हाला एकच टायटल वरचं कॉपी करणार. आणि व्हिडिओसाठी शॉर्ट व्हिडिओ टाकसान तसं टायटल ते काहीच चेंजिंग करू नको, फक्त सोड द्या. आणि तेच टायटल कॉपी करी का डिस्क्रिप्शन टाकायला व्हिडिओ अपलोड करा. आणि व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर YT स्टुडिओ मध्ये जा प्रोसेसिंग घेईन थोडीफार 10-15 मिनिटं, सेकंड किंवा 10 सेकंड 5 सेकंड, 10-15 सेकंड झाल्यानंतर तेच चॅट जीपीटीचे डिस्क्रिप्शन कॉपी करायला आपल्याला हॅशटॅग, कीवर्ड आणि डिस्क्रिप्शन सगळं तसं कॉपी करून घ्यायची आणि पेस्ट करता सेव्ह कर द्या. आता राहिले तुमचे टॅग. तर टॅग कसे लावणे, तुम्हाला क्रोम ब्राउझर खोलायचं आणि तिच्यात टाकायचं YT स्टुडिओ youtube.com. तर तुम्हाला कॅम्प्युटरच्या लॅपटॉप मध्ये क्रोम मध्ये तुमचं चॅनल ओपन होईल जाईल. आता जो तुम्हाला व्हिडिओ सोडला त्याच व्हिडिओवर क्लिक करायचं शॉर्टवर, आणि त्या व्हिडिओ मध्ये खाली सेम मोर नाव असेल, तिच्यावर क्लिक करायचं आणि खाली जायचं. खाली एक नाव आहे टॅग, पट्टी मणिकन. ते पट्टी मणिकन तिच्यावर पेस्ट करायचं डायरेक्ट. आता तुमचे जे 500च्या वर जे असतील, 500च्या वर जर व्हायला असले तर तुम्हाला लाल अंक दिसतील, मग ते कट करून टाकायचं. आणि साधारण झाले, सफेद अक्षर म्हणजे झाले की सेव्ह करून घ्यायचं. आणि त्याच YT स्टुडिओ डबल जायचं, पब्लिक करी घ्यायचं. व्हिडिओ पाहणार नाहीये तुम्हाला, कारण व्हिडिओ जर पाहिला तुम्हाला तर व्हिडिओ तुमचा व्हायरल होत नाही.
त्याला कमीत कमी 1 घंट्यानं पाहायचा, दुसऱ्या चॅनलवरून पाहायचा. पहा मग कसा व्हिडिओ व्हायरल होतो. चला मग भेटू आता. व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करी घ्या. भेटू मग आता पुढच्या ब्लॉग मध्ये.